निरंजन झालो प्लेस एकदाचा 4.5 पॅकेज. अरे लय भारी वाटतंय. बस काय भाई, कोकसला जाऊया. कोकसला अरे दोन कंपनी दिली होती आधी, ते याच्यामधनं बाहेर पडलो रे. पण ह्या वेळेला मारलं बघ. ये कधी येणार तू सांग? शनिवारी जाऊया का मग? अरे पार्टी काय पाहिजे तू सांग, जे पाहिजे ते. हा चालते. आल्यानंतर फोन कर. चल ठेवतो. हा चल बाबा. काय रे, काय झालं? ए स्वप्न्या, अरे भाई कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन राव, प्लीज झालं की तुम्ही. अरे पॅकेज काय? 4.5. अरे विषय साठ तुझं. सेम. अरे पार्टी कधी देणार? अरे देणार की, आलो थोड्या वेळात. चल अरे द्या लवकर, पण विसरू नका. पार्टी केल्याशिवाय राहणार नाही. हो. काय झालंय? अरे काय नाही रे, प्लेस झालोय, बरं वाटतंय बरं का. असं काय मजाच आली नाही रे इंजिनिअरिंग का. म्हणजे बघ ना, असं काय असं हॅपनिंगच झालं नाही. म्हणजे जे असं अशा काहीतरी आठवणी की ज्या आयुष्यभर पुरतील नाही का, किती पण सांग पण संपणारच नाही, असं काही झालंच नाही रे. म्हणजे असं ती खंतच राहिली माझ्या मनात. मला पण असंच करायचं रे. म्हणजे असं माझे 4 वर्ष मेमोरेबल बनवायचे रे. म्हणजे असं आयुष्यभरासाठी त्या आठवणी राहिल्या पाहिजेत. म्हणजे प्लेस होऊन झाल्यानंतर 4 वर्षानंतर इथून जाईन तेव्हा आयुष्यभरासाठी माझ्या लक्षात राहतील असं काहीतरी मला आठवायचं. मला पण तसं म्हणायचं रे. बघ की आता आपण प्लेस झालो नाही का, आपल्याला आता पॅकेज वगैरे मिळेल, तेच ते रुटीन चालू राहील, पण आठवणींचं काय? म्हणजे मी गेलतो बरं का, म्हणजे मला असं वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून मी आपल्या नौटंकीच्या ग्रुपमध्ये गेलतो आपल्या कॉलेज. इथे काय इथं? अरे हा एक कल्चरल सेल मधल्या ड्रामा ग्रुपवाल्यांचा हॉल आहे. ते काय? अरे हे नाटकाच्या प्रॅक्टिस नाटकासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेट असतो. सेट म्हणजे ज्याच्यावर आपण आता बेड वगैरे असेल, एखादा सीन असेल त्याच्यावर लागणारा सेट. ह्या सेटसाठी हा दरवाजा आहे. मग आपण वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवू शकतो किंवा आपल्या इंजिनिअरिंग मधल्या आपल्या डिपार्टमेंटचा आपल्या फील्डचा वापर त्या सेटमध्ये कसा काहीतरी पाहिजे दादा. 1 महिना राहिले शेवटचा. तुझं बरोबर आहे रे. आता याचं होऊ शकतंय सगळं नाही का. आता हा पस्ती हे आहे चूक. लांबून बघताना तर वाटणार मातीची, पण आहे पुठ्ठ्याची. हे नाटकाचं दुसरं म्हणजे हे मला माहितीये. कसं समजते? मला एक मुलगा भेटला, त्याने मला सांगितलं असं ते नाटक वगैरे करतात वगैरे. मग मी म्हणलं नंतर येऊयात भेटूयात त्याला करून. आणि हे आपल्याला प्राइजेस, आपल्याला सगळे प्राइजेस मिळाले. आतापर्यंत 8 वर्षात एवढे सगळे आपण प्राइजेस काढले. नमस्कार. आपल्या गावचा सुपुत्र सुखदेव हा इंग्रजांच्या युद्धात मरण पावला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. देव त्याच्या आत्म्यास शांती देव. तुझ्या हॉबीज काय काय? मला चित्र काढायला आवडतं, कविता बनवायला आवडतात, कलेचं काही जे काय असेल ना ते सर्व मला करायला आवडतं. फर्स्ट इयर मध्ये चांगलं येतं बरं का. आणि तू ह्याच्या आधी कधी नाटक वगैरे केलेस का? नाही रे. नाही केलंस? नाही. अरे चालेल, आम्ही पण आलो ना पहिल्यांदा, त्यावेळेस काहीच नव्हतं, आम्हाला पण काहीच माहिती नव्हतं. पण आल्यानंतर आम्ही एकत्र मिसळलो. आमच्या सिनियरनं आम्हाला सांगितलं की आम्ही पण तुला अशीच सगळी माहिती. आता तू आपल्या नाटकाचे सगळे अंग बघितलेस बरोबर. मग त्याच्यात तुला कशात इंटरेस्ट वाटतोय? मला अभिनयात आवड आहे. अभिनयात आवड आहे. हो.
दादा मला असं काहीतरी वेगळं करायचं रे. म्हणजे आता माझ्या अंगातल्या ज्या कला आहेत त्या मला कोणतरी प्लॅटफॉर्म हवा आहे मला ते एक्सप्रेस करण्यासाठी. मला असं वाटतं मला इथून प्लॅटफॉर्म मिळू शकेल, त्यासाठी मला इथे यायचं आहे. बरं आहे रे, म्हणजे नाही का तुझ्या हातात अजून 4 वर्ष, पण आपलं काय 1 महिना राहिला शेवटचा. अरे मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाहीये. काय नाही गेली, 1 महिना तर राहिला आता फक्त. अरे वेड्या, वर्षाचा सार म्हणजे नौटंकी हा शो अजून बाकी आहे. हो, एप्रिल मध्ये. मग त्यात आपलं काय? ते कल्चरलची मुलं करतात ना, उटंकीची पोरं ड्रामा. अरे तुम्ही पण करू शकता, अजून 1 महिना राहिलाय. आम्ही हा, सगळे येऊ शकता. मग मला आता जर समज ड्रॉइंग मध्ये, डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे, सेट डिझाईन मध्ये इंटरेस्ट आहे, मी काय करू शकतो? डेकोरेशन मध्ये इंटरेस्ट आहे मला. अरे ऑब्विसली तुझा तर मेन रोल आहे तिथं. नाटकाचा सेट बाकी आहेत, यावेळेस 2-3 नाटकं असतील, त्याचा सेट तू बनवू शकतोस. आणि मग प्रोग्राम मध्ये इतर इव्हेंट काय होऊ शकतात का? अरे ह्या वेळेस नवीन आहे. नवीन म्हणजे काहीतरी वेगळं येणार आहे, तू बघत. आणि जर एखाद्याला काहीच येत नसेल पण इंटरेस्ट आहे, अरे मग त्याची तर सुरुवात आहे. जे तुला तर स्कोप आहे मोठा, तुला सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. अभिनयापासून ते बॅकस्टेज पासून मॅनेजमेंट पर्यंत सगळं शिकायला मिळेल. मॅनेजमेंटचा काय रोल आहे त्यात? आणि मॅनेजमेंटचा तर मुद्दा मोठा आहे. हा, एखादी गोष्ट घडायची म्हणजे त्याच्या पाठीमागे मॅनेजमेंट आलं, बरोबर. आता हे नाटक वगैरे सगळं होणार, पण मॅनेजमेंट तिथं काय करणार आहे? अरे त्याच्यात तर मोठं मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे ना. म्हणजे तसा अजून तेच सांगतोय मी मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाहीये. जर आम्हाला करायचं असेल हे सगळं, तर कधीपर्यंत तुला आम्ही हे सांगू शकतो आमचं नाव वगैरे देऊन? हा, 12 तारखेला प्रत्येकाने आपले नावं रजिस्टर करायची. टीपी ऑफिस शेजारी कल्चर असेल. तुला माहितीच आहे, मला पण माहितीच आहे. आम्ही येऊन करून जातो. हो नक्की. आणि जर रिस्ट्रिक्शन असं काय नाही ना कोणाला काय? काही रेस्ट्रिक्शन. आणि काय ऑडिशन वगैरे द्यावी लागेल का, किंवा इंटरव्ह्यू वगैरे काय असं आहे का? असं तुम्ही आधी या तिथं, मग आपण सगळं बघूया. आणि जर समज माझ्या मित्रांना अजून पण काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, स्केचेस मध्ये किंवा गाणं म्हणू शकतात चांगलं, मग त्यांना अरे त्यांनी तरी यायलाच हवं. आपला शोच तर तो आहे ना. आणि व्हिडिओ एडिटिंग आणि ऑडिओ एडिटिंग साठी ही आयडिया चांगली आहे. यावेळेस आपण ती टाकूया. दरवर्षी असतं, पण ह्याच्यात काहीतरी आपण वेगळं करू शकतो. तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा, ज्या ज्या कलागुणांना वाव मिळत नसेल आपण नौटंकी शोद्वारे त्यांच्या कलागुणांना नक्की वावतो. फोटोशॉप वगैरे सगळंच करून टाकू आपण. म्हणजे टेक्नॉलॉजी सोबत आपण कल्चरल पण. बरोबर, जाताना काहीतरी करूनच जाऊया बरं का. इंजिनिअरिंग करणार तर हे सगळं करूनच करणार. आता 4.5 सोबत कल्चरल पण 9% पण असणार. चल आता फक्त जोरात तयारीला लागायचं.